हे ठाकरे बंधूंची एकत्रित्या गेले काही दिवस जे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे देशात सुरू आहे आणि खूप सेन्सिटिव्ह असेल कशा प्रकारे चिरडण्याचे पण प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपल्याला समजत आहे. खरं तर ते संपूर्ण आंदोलन हे शांतता गेले काही दिवस जे सुरू झालेलं आंदोलन होतं विद्यार्थ्यांचं आणि ज्या आंदोलन देशात सुरू आहे केंद्रातनं ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय मुलींवरती आणला जातोय कशा प्रकारे मारलं जात आहे चिरडण्याचे पण प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपल्याला समजतंय. खरं तर ते सगळे आंदोलन हे शांतता पद्धतीने सुरू झालेलं आंदोलन होतं तसेच ते ज्या प्रकारे आज आहे तसेच ते मुंबईमध्ये केंद्रात आहे तुम्ही सगळेजण बघताच आहात ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय मुलींवरती आणला जातोय ज्या प्रकारे मारलं जात आहे या सगळ्या प्रकारामध्ये आजपर्यंत सगळे परिणाम संपूर्ण देशभर होता ज्यावेळेला होता त्यावेळेला त्यांनी अनेक मंत्र्यांचे महाराष्ट्रात देखील उमटत आहेत तसेच ते मुंबईमध्ये देखील मला आजही आठवतं त्या रजा अकादमीच्या विरोधात ज्यावेळेला मी मोर्चा काढला होता तर ही साधी मुंबई पोलीस कमिशनरांचा आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला विरोधामध्ये होता विरोधी पक्षामध्ये ज्यावेळेला होता बाजूला करण्यात आला त्यावेळेला त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. मुंबईमध्ये ज्या वेळेला मला आजही आठवते की रजा अकादमीच्या विरोधात ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला आम्ही मुंबई पोलीस कमिशनरांचा राजीनामा मागितला होता त्यावेळेला छोटी बातें होती अरूप पटनाईकांचा या एका त्यांना विरोधामध्ये बाजूला करण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळात आणि साधारणपणे ज्या वेळेला पदाची ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी घेता तसा वगैरे सगळे आल्या सव्वीस अकराचं प्रकरण झालं तुम्हीच घेतली पाहिजे त्यावेळेला मागणी आहे आर आर पाटील असं म्हणाले होते शहरामध्ये छोटी बातें होती रहती है हे काय पहिल्यांदा एका वाक्यावर त्यांना गृहमंत्री पदावर काढून टाकण्यात आलं मला असं वाटतं तिसरी वेळ आहे आणि साधारणपणे परीक्षा ज्यावेळेला पदाची ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी घेता आम्ही जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे परीक्षा घेऊ नका हीच खरी तर मागणी आहे आणि हीच मागणी होती पण ते मुलांची एवढी होती की त्यावेळेला कोणाला ऐकायची हे काय पहिल्यांदा होते ही मला असं वाटतं तिसरी वेळ आज प्रश्न असा आहे की आज नीट परीक्षा ज्यावेळेला आणल्या त्याच वेळेला आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही या परीक्षा घेऊ नका मुलांना मारलं गेलंय. आता हा प्रश्न सत्ता जेवढी होती की त्यावेळेला पंतप्रधानापुरता आधी नाही आणि त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की आज पंतप्रधानांनी आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांच्या मागायला सुरुवात झाली होती परंतु आता प्रश्न ह्या लोकांना मुलांना मारलं गेलं त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो आता हा प्रश्न प्रधानांपुरता आता पंतप्रधानापुरता पुढे गेलेला आहे पण मला त्याच्यामुळे गृह खातं आणि नाहीये की पंतप्रधानांनी आज सरकारी जो आहे हा कशा या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आपण समजून घेतलं असतं एवढं प्रकरण पण झालं असतं. शिखांचं ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला मला समजतच नाहीये की हा ते पण त्याचा सगळ्या गोष्टींचा एक सरकारी प्रकरण झालं हा कशासाठी आहे. आता अनेक आंदोलनं ज्यावेळेला होत आहेत म्हणजे हीच गोष्ट आपण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत तिकडे लक्ष द्यायला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं ती कुठली त्यावेळेला देखील भेटायला तयार नव्हते ते पण तसंच काय मागत होती. मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं. नीटची परीक्षा द्यायला आता अनेक आंदोलन ज्यावेळेला होत आहेत त्यांना असतो आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलन होत आहेत तिकडे लक्ष द्यायला वेळ कुठली सत्ता आणि कुठला सत्तेचा भाग मी पंतप्रधानांशी मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच ती मुलं असं काय मागत सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत नीटची परीक्षा द्यायला झालं किती कष्ट असतात किती त्रास त्यांना मुलं आत्महत्या करतात मुलांना विचारा एकदा आणि त्यांचा तुम्हाला आठवत असाल तर मी कुठेतरी जो व्हायरल होता ज्यावेळेला मी पंतप्रधानांशी मी बोललो होतो आज आलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतात उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील आणि ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्या मुलं आत्महत्या करतात सगळेजण व्यक्त करतायत आणि त्यांचा सगळा जो राग आहे घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षा नाहीये आंदोलनामध्ये आज आलेले आहेत आणि मला असं सगळं बघून एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे आणि आज ज्या मुलं आज देशामध्ये मोठ्या अपेक्षेच्या आजचा राग आहे तो राग सगळेजण व्यक्त करतात. असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं घरामध्ये त्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाहीयेत याचा मी विचार करत होतो. मला असं वाटतं पण त्रास होतो आपल्याशी बोलतील हे सगळं बघून कार्यक्रम जाहीर करून आणि आज आणि त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला आज आली शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा काय करायचं म्हणा किंवा काही म्हणा या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे
याचाच आम्ही मुंबईसारख्या एका महत्वाच्या सर्वात महत्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळलं गरजेचं आहे प्रदर्शन म्हणा किंवा आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी या रविवारी येत्या 26 तारखेला सर्वात महत्वाच्या देशातल्या हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हे सगळे मोर्चा निघेल शिवाजी पार्क हे एकत्र येण्यावरून हा निघेल राग आणि हा मोर्चा जाईल हे मला असं वाटतं सिद्धिविनायकाच्या इकडे गरजेचं आहे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत येत्या 26 तारखेला या सरकारला सुबुद्धी मिळवून या रविवारी येत्या 26 तारखेला आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत आम्ही काढत आहोत आणि हा आमचा कार्यक्रम आहे. मला सुरुवातीवरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल. मी कालच दिल्लीला जाऊन आलो. माझ्या जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत. आपल्या माध्यमातून ही सरकारला सुबुद्धी पूर्ण जग पाहत आहे आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता एक करणार आहोत. गोष्ट नक्की आणि हा त्याचा की हा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाहीये. कालच दिल्लीला ज्या वेळेला मी गेलो माझ्यासोबत पण संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते आणि त्या गर्दीमध्ये गोष्ट नक्की एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटला की त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो? संजय मैं बिहार से आया हूँ लेकिन मैं मध्य प्रदेश माझ्यासोबत तो काही विद्यार्थी वाटत नव्हता पण मध्यमवयीन तरुण होता. त्याला विचारलं आप क्यों आए थे? खासदार होते. त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मिळाला. म्हणजे हा काही एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग त्यांनी सांगितले की माझा व्यवसाय फाडून चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू. दुर्दैवाने आज मी वेळेला वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं रोजीरोटी उद्ध्वस्त झाली की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या हा प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले. परंतु हा गेल्या काही वर्षातला राग आता विषय असा झालेला आहे उफाडून वरती आला की दिल्लीमध्ये दुर्दैवाने मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले किंवा न्यायालयाला तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाट्या काट्यांना खिळे लावून गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली. विषय असा काल एक व्यक्ती जी महिला दिल्लीमध्ये जी अत्यवस्थ होती मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या तिथे येतात आणि त्या संतप्त होत्या. आता आहे की नाही मला माहिती नाही. तर मारलं गेलं, काही अत्याचार वाढत चालले, लाठ्या काठ्यानं न्यायालयाला गजलेले मारलं गेलं, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हे दुर्भाग्य. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे. आता न्यायालयाला मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायालयाच्या डोळ्यात पट्टी काढली होती पण कॉक्रोचकडे न्यायालयाने परतपट्टी बांधली का आणि कशासाठी बांधली? देशाची परिस्थिती आता चाललेली आहे हे सरकारला कोणाला आपलं वाटतं. मी ज्यावेळेस द्रौपदीने तेव्हा जसं आता राज म्हणाला की मधल्या काळामध्ये केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही तर या मुलांना या विद्यार्थ्यांना आता सरकार बांधले आणि कशासाठी बांधले? हेच विद्यार्थी होते, हेच मुलं चाललेले आहे ज्यांनी याची अपेक्षा करत या सरकारला निवडून आणलं होतं. तिथे पोहोचलो पण हे सरकार निर्दयपणाने वागते. पंतप्रधानांनी आज ट्विट केलं कारण त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत मुलांना या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नको याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाहीये. आपली मुलं आहे, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाहीये. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर त्यांनी जाऊन बोलायला इथपर्यंत वेळ वाढली नसती. एवढी म्हणजे आंदोलन कमीपणा बाळगण्याचं लोकांना आज व्यक्त व्हायचे इतके वर्ष साठलेला राग हा उफाडून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट सरकारने यांच्याबरोबर वाट करून देत असताना सर्वांना सांगतो की कोणीही बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न व्यक्त व्हायचे मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत. काही गुंड वर आलेले आहेत, सिव्हिल ड्रेस मधले लोक यांच्यात पोलिसांच्या लाट्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत करून देत असताना त्यांच्या सर्वांकडे नावाची पट्टी पण नाही, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाहीये. हे गुंड आता माझं मग असं म्हणणं आहे
की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? कारण यांची काय ओळख काही नाही. लोक त्यांना ओळख विचारलं तर काय त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपल्या बघतात लोकांकडे. काही त्यांना पडले नाहीये. ना मुलांच्या काही व्यक्तीची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत. हे आंदोलन मोडायला सगळी गुंडामधून गुंड भाजप चालवत असताना त्यांची काय ओळख काही नाही. आपण व्यक्त व्हायला पाहिजे. विचारलं त्या व्यक्त होण्यासाठी त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपल्या बघतात लोक. येत्या रविवारी आम्ही या मुलांच्या मोर्चा मंडळाच्या त्यांच्या देशाची ताकद काय असते ताकद दाखवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सरकार चालूच असतं. जसं राजने सांगितलं शिवाजी पार्क सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबूत दे, नाहीतर या सिद्धिविनायकाला सापडलं या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दाखवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबूत दे, नाहीतर सरन्यायाधीश जे बोलले सिद्धिविनायकाला सापडण्यासाठी देशावरती आलेलं हे अरिष्ट यांच्यामुळेच हे धुरळ सुरू झालं ना. जन्मदाते तेच आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. मी महाराष्ट्रामध्ये पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करतायत. मुळात ह्यांच्यामुळेच काही सुरू झालं ना. काही गोष्टी झाल्यात. माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय. मला असं वाटतं की मी तो आता आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको आहे. एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसला व्हिडिओ आलाय. मला असं वाटतं की मी तो खिशामध्ये तुमच्या पोलीस कमिशनर 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन आणि ती मुलं चालली असताना पोलिसांकडे पावडर पण मिळायला लागली त्यांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना हा पोलीस या एरियात सप्लायर आहे का? तर खिशामध्ये तुमच्या हे 5 ग्रॅमची पावडर कळतच नाही मला. 50 ग्रॅमची पावडर इतकी साधी गोष्ट होती. साधी पावडर पण मिळायला लागली. किंवा पेपर फुटले काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी. ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्या. मला कळत परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी. त्याच्याशी चर्चा करावी. साधी गोष्ट होती. साधी म्हणजे सगळं प्रकार इथपर्यंत आलंच नसतं. फुटले काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले दिनेश करावी. ज्या काही गोष्टी आज जे ट्विट केले का काय केलं मला कल्पना नाही. दोषींना सोडणार नाही. तर हे सगळं प्रकरण आलंच नसतं. या मुला मुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे. ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? काय गुंड कोणी घुसवले होते? सोडणार गुंड कोणी आणले होते? आणि राजरोस फिरतात त्यांच्या पण मुलांवरती निर्दयीपणा अगदी ते काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात पुढे फाडलेत. जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते? हे गुंड कोणी आणले होते? भारतीय जनता पक्ष त्यांचे पण व्हिडिओ आहेत. अगदी ते काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या? तेव्हाही आंदोलन झाली की म्हणून तर बदललं ना सरकार. त्यावेळेलाही आंदोलन झाली. त्याच्यानंतर सरकार बदललं. ह्यांचं आलं हे ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं. हे तसेच भारतीय जनता पक्ष आजपर्यंत काय म्हणजे ते सांगतात की सरकार बदला आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका छातीवरती बंदुका आंदोलन झाली. त्याच्यानंतर कोण फिरवते ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं. ही तशीच माणसं होती ना. अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. सरकार बदला आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका ह्यांनी काही चुका केल्या की त्याचा राजकारण नाही करायचं. तुम्ही का रोखतात? आणि हे ज्याला विरोधी पक्षात चालतात त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं राजकारण करणार होते. यांचीच माणसं होती ना. अण्णांकडे एवढी माणसं नव्हती. त्याला जंतर मंतर म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी काही मला असं वाटतं की राजकारण नाही करायचं. मला असं वाटतं विषयाला विरोधी पक्षाची आवश्यकता नाही. आम्ही सगळेजण आम्ही एक नाही ऐका मला बोलू तर द्या.
मला बोलू तर द्या. माझं म्हणणं काय आहे की जसं आज मी आणि राजा एकत्र आहोत, मला असं वाटतं की विषयाला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. आम्ही सगळेजण देशाच्या भविष्याविषयी चिंता आहे. म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर मला सगळे भाषिक तिकडे होते, सर्व धर्मीय तिकडे होते, हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. आता ज्यांना देशाचं त्यांना देश जर का आपला आहे तर देशाच्या भविष्याची ज्यांना चिंता आहे त्यांनी पंतप्रधानांना भेटून त्यांची एक चिंता व्यक्त केली असेल तर मला माहिती नाही. तर नाही तर त्यांनी गेल्यानंतर भेटायचं ते परवा तिकडे गेले होते. पंतप्रधानांनी आता मुलांना भेटण्याची गरज आहे. हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. असं जर का ढकलून जाणं चालणार असेल त्यांना देश काय उपयोग नाही आपला आहे तर देशाच्या भविष्याची आता आपण जे म्हणाला आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे. त्यांनी रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी आता मुलांना फडणवीस येत असतील आणि नुसतंच असं जर का ढकलून विरोधी कशाला तर काय उपयोग नाही. आता आपण जे म्हणाला आम्ही रविवारी मोर्चा जाहीर केलेला आहे. रविवारी जर का पवार साहेब येत असतील, अगदी नरेंद्र मोदी येत असतील, फडणवीस येत असतील, विरोधी कशाला सकाळी 10 जमायची वेळ आहे. साधारणपणे 11:30 पर्यंत 11-11:30 पर्यंत सवय नाही. इकडे आता कळेल आता म्हणून मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे. आणि प्रश्न असा आहे ना की प्रश्न सोडवायचा आहे का चिघळवायचा आहे हे मला असं वाटतं सरकारने बघावं. सवय आम्हाला नाही. इकडे आता कळेल आता म्हणून मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे. पहिली गोष्ट म्हणजे जाहीर करायची आम्हाला माहिती. मला असं वाटतं सरकारने बघावं. ज्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलं ती गोष्ट बरोबर आहे. आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार. पहिली गोष्ट तिथे जर कुठचे झेंडे असतील आम्हाला माहिती तिरंगे असतील, त्यांनी स्वतः देशाचा झेंडा असेल ती गोष्ट. बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या देखील जे काही मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा आणि या सगळ्या गोष्टी करताना आणि आमचे राजकीय पक्षाचे झेंडे असतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे. ते देखील सहभागी. काल माझं बोलणं झालं, राहुल गांधी पण तिरंगी असताना फोन आला होता. देशाचा झेंडा पण सांगितलं बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या आम्ही परवाच्या मोर्चाची सहभागी केलेली आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही सांगतो सगळ्यांनी अगदी पवार साहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, राहुलजी ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल तरुणांबद्दल चिंता आहे आणि असे अनेक भाजपचे लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला. ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. पवार साहेबांना मला असं वाटतं भारतीय जनता पक्षात आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. तरुणांबद्दल चिंता आहे आणि असे अनेक भाजपचे लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला. ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ. एक तर काय झालं मला असं वाटतं त्यावेळी त्यांचं आंदोलन आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. 17 साल स्टेडियम तिकडे नेलं होतं. मला जंतर मंतरवरती जायचं होतं आणि अभिजित आणि सगळेजण तिकडे वाट बघत होते. मी तिकडे गेल्यानंतर मग माझी काही भेट झाली पण काय सकाळी माझं रात्री फोन बसलो त्यावेळेस त्यांचं आंदोलन नुकतंच संपलं होतं आणि त्यांना मला वाटतं 17 साल मी आत्ताच गेलो होतो तब्येत बरी नव्हती तिकडे नेलं होतं. मला दुसरा मुद्दा काय माहितीये ना, जंतर मंतरवरती एक केंद्रबिंदू झालेला आहे गेल्यानंतर पण ही आता पूर्ण देशाची भावना आहे. म्हणून मी जे म्हटलं ना की एक राष्ट्र एक भावना जो जिथे जिथे आहे तिथे त्यांनी या गोष्टीचा विरोध व्यक्त केला पाहिजे. सगळेजण काही जंतर मंतरवरती पोहोचू शकतात, जाऊ शकतात आणि जाण्याची गरज. मुद्दा काय माहिती आहे, ग्रामीण भागात सुद्धा आंदोलन केंद्रबिंदू राज्यातल्या पण आणि देशातल्या अनेक शहरांमध्ये ही आंदोलनं होत आहेत. विद्यार्थी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडत आहेत. कालच एक व्हिज्युअल बघितलं की एक तरुणी केला पाहिजे पोलिसांच्या गाडीसमोर मंतरवरती पोहोचू शकतात, जाऊ शकतात आणि जाण्याची गरज असं ही तरुणांची ताकद आहे. ज्या ताकदीला झुरळ समजलं जातं त्या झुरळांच्या ताकदीला आता हे घाबरलेले विद्यार्थी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडतात. आणि कालच एक मी व्हिज्युअल बघितलं की एक तरुणी कुठे पोलिसांच्या गाडीसमोर एकटी उभी राहिली. ही तरुणांची ताकद आहे. काय कसल्या ताकदीला झुरळ समजलं जातं त्या झुरळांच्या ताकदीला आता हे घाबरलेले आहेत.
आता देश तिच्या पलीकडे गेलेला आहे. आणि काल सुद्धा मी तिथे ज्यांना भेटलो ना, एक तो तुमच्याच माध्यमातून बघितलं, तो एक मुलगा उभा आहे ना, मारो मारो मारो, तो नागपूरचा मुलगा आहे. तो भेटला मला, तो बोले काय करतील मारून मारून, काय करतील, आणि असं जगून तरी काय फायदा. म्हणजे हे लोक आता देश तिच्या पलीकडे गेलेले आहे. त्याच्यामुळे चेकिंग तुम्ही त्यांची मनं नाही ओळखली, शरीर तो कपडे चेक माध्यमातून बघितलं, त्याच्या मनात काय चालली ते ओळखलं ना, मारून मारून नागपूरचा मुलगा. तो भेटला मला, तो बोले काय करतील मारून मारून, काय करतील, आणि असं जगून तरी काय फायदा. म्हणजे हे लोक आता त्या भीतीच्या पलीकडे गेले. त्याच्यामुळे चेकिंग तुम्ही त्यांची मनं नाही ओळखली, शरीर किंवा कपडे चेक करून काय करणार, व्हिडिओ मनात काय चालली ते ओळखा ना. ठीक आहे, हो आलं नाही त्यांनी व्हिडिओ काढले होते. हो, आता तिकडे नाही बघा, आता प्रत्यक्षात तिकडे काय चाललंय. कारण मी मागे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, नाही मी इथेच बोललो होतो, मला वाटतं की काही वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली एक जेडी अगरवाल नावाचे गृहस्थ होते, ते गंगेसाठी उपोषणाला बसले होते. सरकारने लक्ष नाही दिलं. 115व्या दिवशी बघा आता प्राण सोडला. प्रत्यक्षात तिकडे गंगा आणखीन वाईट झाली, कारण कोरोनाच्या काळात तर मग गंगेमध्ये मृतदेह पण सोडले गेले. या सरकार हे निर्दयी. वर्षांपूर्वी वाहतूकना त्यांना हलवण्याच्या आधी फोनवरनं बोललो होतो, गंगेसाठी त्यांना हेच सांगितलं होतं की आपण सरकारने लक्ष नाही दिलं, उपोषण कोणासमोर करायचं, ज्याला काहीतरी संवेदना आहेत. गंगा आणखी या सरकारला संवेदना नाही कोरोनाच्या काळात, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अशी लोक गेलेली बरी. या सरकार हे निर्दयी आहे, गेलेली बरी. म्हणजे एकदा काय ते सगळं स्मशान शांतता आली, पण तसं दिसत नाहीये. अनेक जण आता प्रत्येकाच्या मनामध्ये ठिणगी पेटली. त्याच्या तुमचा जो विषय आहे धर्मेंद्र प्रधान, या सरकारची मग जबाबदारी कोणाची आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अशी जबाबदारी त्यांना सोडणार नाही. मग धर्मेंद्र प्रधान गेलेली जबाबदारी सगळं स्मशान शांत. आणि धर्मेंद्र प्रधान पण पुणे एकेकाळी तिच्या विरोधाच्या मनामध्ये असं म्हणतात. विद्यार्थ्यांचा विषय आहे की धर्मेंद्र प्रधान शेवटी मग जबाबदारी कोणाची आहे. जे जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही. मग धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत त्यांना का सोडताय. धर्मेंद्र प्रधान पुणे एकेकाळी पेपर फुटीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले होते असं म्हणतात. झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला, विद्यार्थ्यांचं नशीब फोडतायत. काय झालंय आता घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन. त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूट वरती गेलं, आणि म्हणून आता चर्चा करायला या म्हणून. कळलं का? हीच गोष्ट ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, त्याला काय बोलला, कारण तो प्रत्येक घरात देशातला नव्हता. घरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन. आता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा. त्यांच्याकडे म्हणून यंत्रणा आहे त्यांच्याकडे चर्चा करायला या म्हणून, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचले, घराघरात पेटले. शेतकऱ्यांनी ज्यावेळेला पंजाबच्या, म्हणून आता हे आता बोलतात की आपल्याला चर्चा करायला या. त्याला काय बोललं, मणिपूरच्या प्रकरणात, प्रत्येक प्रकरणामध्ये आढळलं का पंतप्रधानांनी. आता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा. त्यांच्याकडे पण यंत्रणा आहे. त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या अंगलट आलेलं आहे. अंदाज आला की हे घराघरांनी आता सारवलंय आणि घराघरात पेटलंय. आणि एक मिनिट, तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी सरकारला आणि पोलिसांना एक नम्र विनंती करेन की हे आपल्या अंगलट आलेलं आहे, तो नका. आणि म्हणून ही आता सर्वांसर्व ही मुलं शांत आहे. आणि तुम्ही जे आता सांगितलं सरकारने, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तरी सरकारला आणि पोलिसांना, आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झाल्यात का या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणं काम पोलिसांनी आणि सरकारने करू नये. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल. आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे समजा दिल्लीसारखे इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार. सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकवून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील. अरे हा विषय मतपेटीचा नाही. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आता हा विषय मतपेटीचा नाही, हा करायचा प्रयत्न केला निवडणुकांचा नाही, हा विषय त्यांच्या न्यायाचा सोडणार नाही. कळलं का? उद्या परीक्षेला बसलेले हे सगळे विद्यार्थी, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतात, याचा अर्थ काय समजून घ्या ना.
ते हा विषय मतपेटीचा नाहीये. पहिली गोष्ट इथे मतपेटीचा विषय येतो कुठे? मतपेटीचा नाहीये हा विषय, कुठच्या निवडणुकांचा नाहीये हा विषय, त्यांच्या न्यायात. पण ज्या प्रकारचा देशामध्ये सत्ता राबवली जाते त्याच्या विरुद्धचा राग हा मला असं वाटतं प्रत्येक राज्यात बाहेर येतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे इथे मतपेटीचा विषय येतो कुठे? त्यांच्या विरुद्ध त्याच्या विरुद्धचा राग हा मला असं वाटतं प्रत्येक राज्यात त्यांच्या बरोबर येतो. तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोललात की तुम्ही देशद्रोही असता, अँटी नॅशनल असता. अरे जाऊ दे, त्यांची